ओम शम शनेश्वराय नमः। आज जाणून घेऊयात आपण साडेसाती याबद्दल माहिती। साडेसाती म्हणजे अडीच अडीच आणि अडीच अशा वर्षाची 7.5 वर्ष म्हणजे साडेसाती। सध्याचा विचार केला आपण सध्या तर या ठिकाणी कुंभ रास असेल, मीन रास असेल आणि मेष राशीला साडेसाती आहे। मग आपली जी रास आहे त्याच्या आधीची रास, आपली रास आणि नंतरची रास या कालामध्ये 7.5 वर्ष साडेसाती असते। मग या साडेसातीमध्ये सुरुवातीला आपल्याला काही गोष्टींचा त्रास होतो। विशेष जेव्हा साडेसाती आपल्या राशीमध्ये असते तेव्हा शारीरिक त्रास, आई आरोग्याच्या बाबतीत त्रास, नोकरीच्या ठिकाणी त्रास अशा विविध गोष्टी आपल्या जीवनामध्ये वाढतात। मग ताणतणाव वाढण्यास सुरुवात होते आणि आपलं चित्त या ठिकाणी स्थिर राहत नाही आणि त्याचा त्रास पर्यायाने आपल्याला व आपल्या कुटुंबाला होतो। मग या काळात काय उपाय करावेत ते आपण जाणून घेऊयात। मग अशा काळामध्ये शनीला आपण चढते व उतरते असे दिवे लावल्यास आपला त्रास कमी होतो। या कालावधीमध्ये काळ्या गोष्टी म्हणजे काळे तीळ असेल, त्याचप्रमाणे काळे कपडे असेल, गूळ असेल, लोखंडाच्या वस्तू आपण मनभावी दान करायचे आहेत। गरीब व्यक्तीला दान केल्यास आपला त्रास कमी होतो। ज्यांना साडेसाती जास्त स्वरूपात त्रास होतो असं वाटते अशा व्यक्तींनी निळं वस्त्र किंवा काळं वस्त्र घ्यायचं आहे, एक रुईचं पान, गुंज घ्यायचं आहे, त्यामध्ये या ठिकाणी रुईचं एक फूल घ्यायचं आहे, लोखंडाची एखादी वस्तू म्हणजे घोड्याचा नाला असेल किंवा लोखंडाची वस्तू घ्यायची आहे, 1.25 किलो गूळ, 1.25 किलो तिळाचं तेल घ्यायचं आहे, ते आपल्यावरनं 7 वेळेस उतरवायचं आहे। शनिदेवतांना प्रार्थना करायची शनीची साडेसाती कमी होऊ द्या आणि ज्या ठिकाणी 3 रस्ते असतील अशा ठिकाणी ते सोडून द्यायचे म्हणजे तो त्रास कमी होण्यास मदत होईल। या कालावधीमध्ये ओम शम शनेश्वराय नमः मनापासून जप करावा म्हणजे तो त्रास कमी होण्यास मदत होईल। या कालावधीमध्ये शक्यतो प्रामाणिक वागायचं आहे। शक्यतो म्हणण्यापेक्षा जेवढं प्रामाणिक वागू तेवढे शनिदेवतांची कृपा दृष्टी आपल्यावरती या ठिकाणी चांगली लागते। प्रत्येक वेळेस साडेसाती त्रास होईल असंच नाही। जर मनापासून पूर्वीपासून काही संचित चांगल्या गोष्टी असेल, काही गोष्टी मनापासून प्रामाणिकपणे वागून आपण जर पेरलेल्या असेल तर ती साडेसाती सुखकर होण्यास मदत होते। ज्यांना कोणाला ज्या साडेसातीचा त्रास होत आहे अशांनी आपली रास बघून साडेसातीचे वरील उपाय करायचे आणि त्यामुळे त्यांना होणारा त्रास कमी होऊन मनातील हेतू संपन्न होईल। या साडेसातीमध्ये शनिदेवतांची व बरोबर हनुमान देवतांची उपासना करा म्हणजे आपला त्रास कमी होईल। शनिदेवतांना 11 लवंगाची माळ 11 शनिवारी घाला। तिळाचा दिवा असेल तो पिंपळाच्या झाडाखाली आपण जाळायचा आहे म्हणजे जो होणारा त्रास आहे तो कमी होण्यास मदत होईल। हे साडेसातीत उपाय करून बघा, आपला त्रास निश्चित कमी होईल। धन्यवाद।